नमस्कार मंडळी, जय श्रीराम। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पनीरची रेसिपी, घरच्या घरी पनीर कसं बनवायचं। तर हे मी घेतलं आहे 1 लिटर दूध। आता मी 1 लिटर दूधमध्ये पनीर बनवणार आहे। चला आपण सुरू करूया रेसिपीला। मी दूध जे आहे आपल्याला ते फाडायचं आहे, त्यासाठी मी घेतलेलं आहे हे बाई, ही एवढीशीच वाटी आहे, एकदम एवढी छोटी, एक छोटी वाटी भरून विनेगर मी घेतलेलं आहे। ते प्लेन आहे, ॲपल साईड वगैरे असं विनेगर आपल्याला घ्यायचं नाही आहे। तर यासाठी फक्त प्लेन विनेगर वापरायचं आहे। लिंबानी काय होतं, लिंबानी घट्टसरपणा जो असतो तो काही आपल्या पनीरला येत नाही, त्यामुळे विनेगरच वापरायचं। आणि आता मी इथे दूध ठेवलेलं आहे गरम करायला। ते थोडं गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला हे विनेगर टाकायचं आहे। आता हे दूध तापलेलं आहे बऱ्यापैकी, आता त्यामध्ये मी हे विनेगर टाकते। हे असं विनेगर टाकायचं आणि मस्तपैकी दूध हलवायचं। आता हे व्यवस्थित फाटेल, ते फाटेपर्यंत आपल्याला असं हलवायचं आणि हलवत राहायचं, कारण ते खाली नको लागायला। खाली लागलं की ते जळतं, मग त्यामुळे ते पनीरसुद्धा चांगलं लागत नाही। हे बघा, आता दूध हळूहळू फाटायला लागलेलं आहे बघा। आणि हे जे असतं आपलं विनेगर प्लेन, त्याच्याने खूप छान असं पनीर होतं। आता हे व्यवस्थित फाटलं की मग ते गार होईपर्यंत तसंच ठेवायचं, की ते दाटसर व्हायला लागतं। हे बघा, आता हे फाटायला लागलेलं आहे। आता हे बघा, यावर असं हिरवं पाणी यायला लागलेलं आहे। दाटसरपणा जो आहे तो खाली बसेल आणि वर हिरवं पाणी येईल। हे बघा, आता अजून थोडंसं आपल्याला हे गरम करायचं आहे। आणि मी कधी पण पनीर माझ्या घरीच बनवत असते, बाहेरचं मी आणत नाही, कारण आजकाल पनीरमध्ये सुद्धा भेसळ आलेली आहे, त्यामुळे मी कधीच बाहेरचं पनीर आणत नाही। आणि दूधच मी जास्त लावलेलं आहे या हिशोबाने, की प्यायला होईल, त्याचं तूप होईल आणि घरच्या घरी पनीरसुद्धा बनवता येईल। आता हे असं गार झालेलं आहे। हे बघा, ही आपली रबडी अशी खाली आहे आणि हिरवं पाणी वर आहे। आता हे सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे। आता हे थंड झालं आहे पूर्णपणे। आता हे मी एका सुती कापडामध्ये काढते आणि पिळून काढते व्यवस्थित, पूर्ण पाणी निघेपर्यंत। आता मी हे असं सुती कापड घेतलेलं आहे। तर ही जी जाळी घेतली आणि खाली या जाळीमध्ये आपण ते असं पसरवायचं आणि हे खाली ठेवून द्यायचं असं। आणि आता हे जे आहे तर ते आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊ। आणि 1 लिटरचं जे आहे ते थोडंच होतं, आणि आज मी पुरतं एका वेळेपुरतं फक्त पनीर करणार आहे, त्यामुळे हे मला सफिशियंट आहे। एका वेळेपुरतं म्हणजे फक्त सकाळी। तर आता हे बघा, एवढं आहे। आता ते व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे आपल्याला ह्याचं पाणी। आता हे असं व्यवस्थित प्लेन करायचं आणि यावर तुमच्याकडे जे काही जड असेल, आता याच्या खाली जे भांडं आहे ज्याच्यामध्ये आपण दूध गरम केलं होतं, व्यवस्थित पिळून ते त्याच्यावर जरा प्लेन ठेवायचं असं कापड, आणि त्याच्यावर आपण आपल्याकडे जे काही जड वस्तू असेल, हे खलबत्ता वगैरे, ते त्याच्यावर ठेवायचं आपल्याला। हे रात्रभर ठेवायचं आहे, म्हणजे पनीर एकदम दाटसर आणि मस्त होतं। हे बघा, मी आज भिंतीला लावून ठेवते असं, त्याच्यावर हे ठेवायचं। जेवढं काही जड तुम्हाला ठेवता येईल तेवढं जड ठेवा। ते अजून एक छोटं, आणि त्याच्यावर हे असं ठेवते, आणि हे रात्रभर ठेवायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे हे मस्तपैकी घट्टपणा आणि पनीर पण एकदम मस्त होईल। आता हे झालं की मी तुम्हाला चला, आता सकाळ झालेली आहे। आता आपण बघू की पनीर कसं झालं आहे ते। याच्यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे। मी तुम्हाला हे आता कापून दाखवते। हे बघा, कसा बाहेरच्या पनीरसारखा एकदम मस्त घट्ट दाटसरपणा। हे बघा, इथे मी सगळे तुकडे कापून घेतले, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, एकदम सेम बाहेरचं पनीर दिसतंय। तुम्ही पण घरी नक्की करून बघा। घरी केलेलं पनीर अतिशय हेल्दी असतं, म्हणजे आपण डोळ्यासमोर करतो आपल्या, त्यामुळे एकदम छान होतं। हे बघा,
आजची माझी पनीरची रेसिपी कशी झाली आणि तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.